आपण सावित्रीबाई विद्यापीठाच्या मैदानावरती आहोत। या ठिकाणी खूप मोठं युवकांचं आंदोलन एकत्र आलंय। दिल्लीतल्या जंतर मंतरचा आवाज आता मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी जो आवाज उचलला जात होता, या ठिकाणचं नेट जवळजवळ बऱ्याच वेळापासून बंद करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर दूरदर्शन असेल किंवा टीव्ही चॅनल असतील, हे जे सगळ्या चॅनल, ह्या चॅनलवरती कुठेही ही बातमी लागू नये हा आवाज दाबला जातोय। यावरती तुमचं काका काय म्हणणं आहे? हे गव्हर्नमेंटचं प्रतिक्रिया आहे, नवीन काय नाहीये याच्यात। 12 वर्षापासून आपण हेच बघतोय, म्हणून साहजिक आहे। त्याच्यात आपल्याला आश्चर्य काय, आपणच निवडून त्यांना आणलेले आहेत ना, मग काय आता विचारायचं ते? दादा, या ठिकाणचं नेट बंद केलेलं आहे, युवकांचा आवाज दाबला जातोय का? दीपक जातोय सर, दाबला तर जातोय सर आवाज। अभिजित दिपसेवरती ह्याच्यापूर्वी आरोप झाले, त्याबद्दल सर मला माहिती नाही, पण सर खूप चांगलं यांनी केले सर आंदोलन। तर मला वाटतं की आवाज तर दाबला जातो, नेटबीट तर बंद करायला नाही पाहिजे। तर मला असं वाटतं की आपलं म्हणजे त्यांना पण समजतं की आपण काहीतरी चांगलं करतोय, त्यामुळे ते लोक दाबतात नाही, मला असं वाटतं। एकच मला सांगायचं, जो प्रधानमंत्री एकही प्रेस कॉन्फरन्स देत नाही, ते प्रधानमंत्री कसं काय विश्वगुरु होऊ शकतो? हा प्रश्न आहे। हो, मग एवढं पत्रकार आम्हाला प्रश्न करतायत, ते कोणाला तरी प्रधानमंत्री किंवा जितेंद्र सॉरी प्रधानला तुम्ही प्रश्न का नाही करत? प्रधानमंत्र्यांनी आजपर्यंत एकदाही मीडियाच्या समोर आलेले नाहीत, पत्रकारांच्या समोर आलेले नाहीत, पण आज या ठिकाणच्या तरुणांचा आवाज दाबण्यासाठी इथलं इंटरनेट बंद केलंय। कुठल्याही चॅनलला एवढा मोठा युवक एकत्र येतोय, स्वतःवरती अन्याय होतोय, देशाची भावी पिढी बांधली जाते, या पिढीचा आवाज दाबण्यासाठी नेट बंद केलंय। काय वाटतं तुम्हाला? कारण घाबरलेले आहेत त्या, आपले सगळे हे लोक घाबरलेले आहेत, कारण नेपाळ बांगलादेशला जेनझी आलेत ना पुढं, हे जेनझी आहेत म्हणून त्यांना कळलेलं आहे, हा जर मोहीम पकडला मग जाईल खुर्ची त्यांची। सगळे भित्रू लोक बसलेले आहेत वरती, म्हणून ते पोलिसला पुढे करतात, स्वतःहून कोणी पुढे येत नाहीये। का नाही येत? 56 इंची छाती असेल तर यायला पाहिजे ना पुढे। या ठिकाणी या जे युवक आहेत, हे युवक एकत्र आलेले आहेत, या युवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि हा आवाज दाबण्यासाठी हे जे सरकार आहे, मोदी सरकार आहे, त्याच्यावरती लोकांचा प्रचंड विश्वास उडालेला आहे। लोक व्यक्त करतायत की हा युवकांचा आवाज, त्यांची भीती आहे, आणि ह्या भीतीपोटी हे सगळं भित्र सरकार आहे, त्यामुळे ह्या युवकांचा आवाज दाबण्यासाठी काही काळासाठी इंटरनेट बंद केलं असलं तरी हा आवाज थांबणार नाही।